नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इदं बुद्धस्स बिम्बं बिम्बं सभ्ये हि देवमनुष्ये हि पूजेतं इमस्मि विहारे सब्बलोकर्पण ज्ञानायं सब्बलोकर्पण होति इदं बुद्धस्य बिम्बं इमस्मि विहारे सब्बलोकर्पण होति इमस्मि विहारे देवमनुष्ये हि पूजेतं इमस्मि विहारे सब्बलोकर्पण होति साधु 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 इदं बुद्धस्य बिम्बं सभ्ये हि देवमनुष्ये हि पूजेतं इमस्मि विहारे प्रतिष्ठापयामि तं मे पुय्यं बोध्यायं पटिलाभाय सवन्ततु साधु साधु साधु। तं अभिवादयामि साक्षात् भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतयेनं मक्कतं सब्बं अपराधं खमथ मे भन्ते द्वितीयंपि ओकाश वन्दामि भन्ते द्वितीयंपि ओकाश भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगहं कथवा शीलं देथ मे भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि सुरामेरयमज्जपं मदच्छाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि त्रिशरणेन सतिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन शीलं सम्पादितव्यं आम्बन्ते साधु 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 नैनं पूजेन मे तेन लभामि मोक्षं पुष्पं निलायति यथाइदं मे कायो तथा याति विनाशभाव गन्धसंहारयतेन धूपेन सुगन्धिना पूजये पूजने अन्तं पूजाभाजनमुत्तमं
म्हणा विपती विपत्ती पटी विहाय पटी विहाय सब संपत्ती सब संपत्ती सिद्धिया सिद्धिया सब दुःख सब दुःख भय रोग भयरोग विनाशाय विनाशाय भवे भवे दीर्घायु दीर्घायु दायकं दायकं सब दुःख सब दुःख भय रोग भयरोग विनाशाय विनाशाय भवे भवे निब्बानं निबानं संतिके संतिके भन्ते भन्ते अनुग्रहं कथवा अनुग्रहं कृत्वा परितं परितं वृत्त वृत्त मंगलं मंगलं नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपधौतो वा सभ्ये आरंकं गुणहन्तु एतेन सच्चवज्जेन सब दुःख विनश्यतु एतेन सच्चवज्जेन सब भय विनश्यतु एतेन सच्चवज्जेन होतु ते जय मंगलानि एतादृशानि कथवान सबतं अपराजिता सबस्तसोथि गच्छन्ति तेषां मंगलमुत्तमम् महाकारुणिको नाथो हिताय सबपानिनं पुरित्वा पारमि सब्बा पत्तो संबोधिमुत्तमं महाकारुणिको नाथो हिताय सबपानिनं पुरित्वा पारमि सब्बा पत्तो संबोधिमुत्तमं एतेन सच्चवज्जेन ओ तुम्ही जय मंगलं. भगवान वान म्हणजे तृष्णा आणि भग्नी म्हणजे नष्ट करणारा. तथागतांनी खूप सुंदर असा धम्ममार्ग सांगितलेला आहे आणि तो धम्ममार्ग मानवाच्या सुखासाठी कल्याणासाठी आणि मुक्तीसाठी दिलेला आहे. निब्बान इज द हायेस्ट हॅपीनेस म्हणजे निर्वाण हे परमोच्च सुख आहे. तर हा निर्वाणाचा मार्ग जो आहे याची सुरुवात आर्य अष्टांगिक मार्ग आणि शीलापासून सुरू होतो. शील म्हणजे सदाचार. सदाचार म्हणजे उत्तम आचरण. उत्तम आचरण म्हणजे शीलेपती ठायो नरो सपंयो चित्तं पय्यंतं भाववे आता पिंपकोच भिक्खू सो इमंग विजितीय जटंग. शिलावर अधिष्ठित होणे, शिलाचा पालन करणे, शिलाचं आचरण करणे. शिलेपती ठाय नर चित्तं पय्यंतं भाववे. आपल्या चित्ताला धम्म मार्गाने लावणे आणि धम्म मार्गाने लावून आर्य अष्टांगिक मार्गाने लावून प्रज्ञावंत होणे. चित्तं पय्यंच भावे प्रज्ञावंत होणे, प्रज्ञा मिळवणे. आता पिनिक सो इमंग विद्ये जटंग. आणि जटा म्हणजे जाळा, दुःखाचा जाळा. त्या दुःखाच्या जाळ्याला आपण धम्म मार्गानेच नष्ट करणे असं बुद्धांची शिकवण आहे. त्या शिकवणुकीला आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. बाबासाहेबांनी खूप विचार केलेला आहे आणि 1935 ऑक्टोबर महिन्यामध्ये 1935 येवला या ठिकाणी नाशिकच्या ठिकाणी सांगितलेलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हातामध्ये नव्हतं, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यांनी ते 14 ऑक्टोबर 1956 आपलं ते बोलणं खरं करून दाखवलं. आणि म्हणून त्या अनुसार बुद्ध धर्माचा चांगला अभ्यास केला होता त्यांनी आणि बुद्ध धर्म आपल्या सर्व लोकांना दिलेला आहे. तर म्हणून हा धम्ममार्ग आपण आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांची त्या 22 प्रतिज्ञा आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे. बाबासाहेब खूप विद्वान मनुष्य होते, विद्वान होते ना. बोधिसत्व म्हणले जाते. बोधिसत्व म्हणलं जातं एवढं सोपं नाही आहे बोधिसत्व होणे. त्यांनी आपले सिम्बॉल ऑफ नॉलेज हे शब्द त्यांनी ओबामा बॅरेक होते ना ते राष्ट्रपती, त्यांनी बोललेले आहेत. तर का म्हणून बोललेले आहेत की बाबासाहेबांनी एक जी डिग्री आहे DSc त्यांनी 2.5 वर्षामध्ये पूर्ण केली. 7 वर्षाच्यापेक्षा जास्त वर्ष लागतात. तर 7 वर्षापेक्षा पण जास्त वर्ष लागतात. परंतु बाबासाहेबांनी
ती डिग्री जी आहे 2.5 वर्षामध्ये करून दाखवली. आणि एवढे म्हणजे विद्वता अशी कोणी जगामध्ये मिळवलेली नाही आहे. आणि म्हणून त्यांना बॅरेक ओबामा यांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलेलं आहे. तशा महापुरुषाबद्दलही मी 2 शब्द म्हणजे असे म्हणजे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रॉबली ऑनर्स इन द मेमरी ऑफ द डॉक्टर B.R. आंबेडकर, द क्रिएटर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड फादर ऑफ मॉडर्न इंडिया अँड सिम्बॉल ऑफ नॉलेज, असं मोठ्या आदराने मी बोलत आहे. एवढं बोलून मी आपले 2 शब्द थांबवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. श्रद्धाय श्रीराम रक्षन्तु सर्वदा भावना भीरता हन्तु गच्छन्तु देवतागता सब्बे बुद्धा बलपत्ता प्रत्येकानन्ते अंतरं अरहन्तानन्त तेजेन रक्षं वन्दामि सब्बसो आकाशडाच भूमट्टा देवानागा महिता उय्यन्तङ्गनोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशडाच भूमट्टा देवानागा महिता उय्यन्तङ्गनोदित्वा चिरं रक्षन्तु धर्मदेशनम् आकाशडाच भूमट्टा देवानागा महिता उय्यन्तङ्गनोदित्वा चिरं रक्षन्तु संगं तोपरन्ति सब्बिंतु विभजन्तु सबरोगो विनश्यतु माते भवन्तन्तराय सुविदीर्घायुको भव अभिवादन श्रीनिवासं बुद्धरूप लोकार्पण. जर आपण बुद्धरूप म्हटलं तर वेगळे वाटेल. म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. बुद्ध म्हणजे ज्ञान, धम्म म्हणजे मार्ग आणि संघ म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर चालणारा भिक्खू संघ. आज आपण हे सगळे उपासक उपासिका बसले आहोत. आपण त्या ज्ञानाच्या मार्गावर मार्गस्थ होतो. जर आम्ही 1956 पासून आजपर्यंत फक्त काय करत आलो, संस्कार म्हणजे पूजा करत आलो. पण पूजेचा अर्थ काय? पूजा म्हणजे आपण पूजा करत नाही, त्यांचा झुकत नाही, तर त्यांचं अभिवादन करतो, त्यांना आभार मानतो. धन्यवाद तथागता, तुम्ही आम्हाला दुःखातून मुक्त करण्याचा आम्हाला मार्ग दिला. हा मार्ग आहे. भगवान बुद्ध आशीर्वाद देत नाही, ते म्हणतात मी दुःखमुक्तीचा मार्ग देतो. आशीर्वाद देत नाही, तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग देत आहेत. आणि तो मार्ग कोणता? तर प्रथम भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली सारनाथ मध्ये, तेव्हा त्यांनी 5 पंचविक भिक्खूंना जे प्रवचन दिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि 10 पारमिता. ह्या त्या 5 पंचवर्गीय भिक्खूंना ज्याचं प्रवचन दिलं ते सांगितलं का हा तुमचा दुःख मुक्तीचा मार्ग आहे. मग पंचशील म्हणजे काय? रोज म्हणतो, जन्म होतो तिथे म्हणतो, मृत्यू होतो तिथे म्हणतो, बारसं होतो तिथं म्हणतो, नामकरण विधी होतो तिथे म्हणतो. मग आम्हाला माहित आहे काय होतं? मी एखाद्याला प्रश्न विचारतो एवढ्या लोकांना, मुसावादा वेरमणी शिक्कापदं समादिनी, याचा अर्थ कोणी सांगू शकेल? जर आम्ही 56 पासून बाबासाहेब आंबेडकर आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या, 22 प्रतिज्ञामध्ये 13वी प्रतिज्ञापासून तर 18वी प्रतिज्ञापर्यंत पूर्ण पंचशील आहे. पूर्ण पंचशील आहे. मी प्राणीहिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी चुगली करणार नाही, आणि मी दारू पिणार नाही किंवा कोणत्याही नसलेल्या वस्तूचं सेवन करणार नाही. मग जेव्हा आम्हीही म्हणतो, आम्हाला 56 मध्ये 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, आम्ही किती लोकांना आम्हाला 22 प्रतिज्ञा माहित आहेत? शिक्षण घेतलो, बाबासाहेब म्हणतात तुम्ही विद्या घेतल्या, शिक्षण घेतल्या, जोपर्यंत शिक्षणाला शिलाची जोड राहणार नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी नाही. काही काळ आम्ही पैसा कमावू शकतो, पैसा कमवल्यानंतर तुम्ही उतार वयात जर लागल्या, तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार दिले नाही तर तुमचा मुलगा समाज संस्कारहीन होत आहे. आज चित्र दिसत आहे. सगळ्यांच्या घरी मुलं मुली आहेत, सगळ्यांच्या मुलामध्ये संस्कार नाही आहेत. पंचशीलच माहित नाही आहे तर संस्कार कोण पडणार आहेत? आणि हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत. इथं जर ओबीसी लोक असतील तर त्यांना वाईट वाटेल, परंतु मी त्या प्रतिज्ञा घेणार नाही. 8वी प्रतिज्ञा आहे. 8व्या प्रतिज्ञेपासून मी सुरुवात करेन. 8वी प्रतिज्ञा, मी सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मानतो. काय म्हणतात तथागत? तर सगळे मनुष्य मात्र, स्त्री असो,
पुरुष असो की कोणीही असो, हे सगळे समान आहेत असे मी मानतो. आणि मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. काय म्हणतात तथागत? मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे मुलगा असो, मनुष्य असो की बाई असो, सगळ्यांना समान मानतो. म्हणजे सगळ्यांना सारखे अधिकार देतात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हा 22व्या तज्ञामध्ये हे दिलेलं आहे, त्याच्यानंतर बाबासाहेब म्हणतात की मी अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन. तो दुःखमुक्तीचा मार्ग आहे. अष्टांगिक मार्ग म्हणजे कोणता? सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे सत्यता जाणून घेणे, विवेकवान होणे. सम्यक दृष्टी म्हणजे त्याला सत्यता जाणून घेणे. दुसरी आहे सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे प्रतिज्ञा. संकल्प आपण म्हणतो कुठे? जेव्हा 26 जानेवारी असो किंवा 15 ऑगस्ट आपण अशी प्रतिज्ञा करतो. संविधानाची आपण जेव्हा प्रियांबल वाचतो तेव्हा आपण असे हात बांधतो. तर त्या प्रतिज्ञा हे आहेत. सम्यक संकल्प की मी पंचशिलेचं पालन करीन, मी अष्टांग मार्ग अवलंबीन आणि मी 10 पारमिताचं पालन करीन. हे तथागत बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला. परंतु आम्हाला त्यावेळेसची भाषा काय होती? आपली मातृभाषा पाली होती. आणि आजची भाषा काय आपली? मराठी आहे. पालीमध्ये मराठीत त्याचं ट्रान्सलेट केलं असून सुद्धा आम्हाला जे सवय लागलेली आहे. कशी सवय लागली आहे आम्हाला? की हात जोडलं की आपलं काम संपलं. हात जोडून आपलं काम संपत नाही. जर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकट्या माणसाने ह्या भारत देशामध्ये सगळ्या बॅरिस्टरला नमवून सगळ्या तुमच्या आमच्या ज्या अधिकार हक दिलवून दिले, ते कशाच्या भरोश्यावर? विद्वतेच्या भरोश्यावर. विद्वतेच्या भरोश्यावर, कोणत्याही ताकदीच्या भरोश्यावर नाही, डिग्रीच्या भरोश्यावर नाही, तर त्यांची जे विद्वता हासिल केली होती. म्हणून बराक ओबामा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बल ऑफ नॉलेज त्यांच्या देशात त्या विद्यापीठासमोर एक स्टॅच्यू बनवला त्यांचा, आणि स्टॅच्यू समोर त्यांनी लिहिलं आहे ज्ञानाचं प्रतीक. हे आम्ही कधी समजू? जेव्हा आम्ही वाचन करू. आम्ही वाचन करणार नाही तर आम्ही कधी कळेल आम्हाला? जर मी धम्मप्रवचन करत असतो तर बरेच लोक, या महिला या पुरुष, ते दुसरीकडे डायव्हर्ट होतात. जसे मोबाईल, या आपसापसात चर्चा. आजपर्यंत आम्ही पूजापाठ म्हणजे परित्राण पाठच करतो. पण मी तुम्हाला अष्टांगिक मार्ग सांगायला विसरलो. अष्टांगिक मार्ग सम्यक संकल्प, मग त्याच्यामध्ये सम्यक वाणी आहे. आपली वाणी कशी असली पाहिजे? आपली बोलभाषा कशी असली पाहिजे? हे गोड असली पाहिजे, मानवाईक असली पाहिजे, समोरच्या माणसाला मान देणारी असली पाहिजे. जरी आपला तो शत्रू का असे ना, तरी आपण त्याला प्रेमानेच बोललो पाहिजे. उदाहरण आहेत तथागत बुद्ध, उदाहरण आहेत बाबासाहेब आंबेडकर, उदाहरण आहेत महात्मा फुले. हे जेवढे महापुरुष झाले आहेत, यांनी आपल्या शत्रूला कधीच विरोध न करता त्यांच्यासोबत संघर्ष केला, आणि त्यांच्या संघर्षासोबत करून त्यांना आपले अधिकार मिळवून दिले. त्यांनी आम्हाला जनावरापासून माणसात आणून दिलं. हे संघर्ष केला. म्हणून आपली वाणी कशी असली पाहिजे? वाणी प्रेमळ असली पाहिजे. तथागत बुद्धांना भारतात ब्राह्मण त्यांच्या तोंडावर शिव्या देतो, त्यांना अपमानित करतो, पण तथागत बुद्ध एक शब्द बोलत नाही, शांत चित्त राहतात, त्याचं ऐकून घेतात. जेव्हा तो शांत होतो भारद्वाज ब्राह्मण, तेव्हा तथागत म्हणतात, भारद्वाज तुझंच बोलणं संपलं? तो म्हणते होय. तर होय, तर तू दिलेली वस्तू मी घेतली, ती माझी झाली. तू दिलेली वस्तू मला दिली, मी घेतलीच नाही, ती वस्तू तुमचीच झाली. बरोबर आहे? जर तू मला शिवी दिली, मी ते स्वीकारलीच नाही, तर ते शिवी तुझी झाली. मग तिचा अपमान आला का? जर आम्हाला शांत राहता जर आलं तर आम्हाला वादविवाद किंवा झगडे भांडण होऊ शकत नाही. आज देशामध्ये अशी कठीण परिस्थिती निर्माण झाली, परंतु संयम राखणं ही फार महत्वाची गोष्ट. मनावर संयम राखणं हेच शिकवतं अष्टांगिक मार्ग. मग वाणी कशी असली पाहिजे? आपली गोड असली पाहिजे, प्रेमळ असली पाहिजे, दुसऱ्याला आदर देणारी, दुसऱ्याला मान देणारी असली पाहिजे. आम्ही एकमेकाला मान देऊ, आदर देऊ, तर आमचं ते एकमेकांचं रिश्तं, त्या संबंध कसं राहील? गोड राहील, प्रेमळ राहील. कधीच आमच्यामध्ये विघटन होणार नाही, कोणी आमचा शत्रू होणार नाही, आमचे मित्र होणार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण घ्या. बाबासाहेब आंबेडकर ज्या मुंबई सारख्या ठिकाणी जेव्हा ते शिकत असताना त्यांना शिक्षणासाठी नाना तऱ्हेने त्यावेळेसचे जे ब्राह्मण लोक होते, त्यांनी कितीतरी प्रयत्न केले की बाबासाहेब आंबेडकर शिकलेच नाही पाहिजेत. त्यांना
कॉलेजमध्ये जाताना त्यांना रस्त्यातून चिखलात काय फेकलं, त्यांनी त्याचे पेपर काय फाडले, येथपर्यंत त्यांनी केलं. परंतु बाबासाहेबांनी संघर्ष हारला का? 10 पारविता म्हणजे अधिष्ठान आहे, म्हणजे तुमचं ध्येय कसं असलं पाहिजे, उद्दिष्ट एकदम ठाम असलं पाहिजे. कितीही माझा मान अपमान झाला तरी मी माझ्या ध्येयापासून कधीच मागे हटणार नाही. हे सगळं त्याच्या वर्षात बाबासाहेबांनी करून दाखवलं. म्हणून वाणी आपली अशी असली पाहिजे. मग चौथा आहे अष्टांगिक मार्ग, सम्यक कर्मांत. आपले कर्म कसे असले पाहिजेत तर कुशल असले पाहिजेत. कुशल म्हणजे सदाचाराच्या मार्गाने. पंचशील म्हणजे मी प्राणी हत्या करणार नाही, कोणाला मारणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही. व्यभिचार म्हणजे माझी पत्नी किंवा माझी पती यांच्याशिवाय मी दुसऱ्या सोबत कोणाशी संबंध ठेवणार नाही. आणि चौथं मी खोटे बोलणार नाही, मी चुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही. आणि 5वं नशेली वस्तूचं सेवन किंवा दारू पिणार नाही. हे त्याच्यामधले संस्कार आहेत आमचे. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञामधून 13व्या प्रतिज्ञेपासून तर 18व्या प्रतिज्ञेपर्यंत हे नमूद केलेलं आहे. परंतु आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आम्ही सरळ सरळ पूजेकडे जातो. पूजा करणे भाग आहे, कारण आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो, आभार मानतो, जेणेकरून आमची येणारी पिढी, आमचे जे भविष्य आहेत त्यांना संस्कार कसे देणार. म्हणून आम्हाला विहारात जाऊन त्यांना धन्यवाद मानणं कसं, अगरबत्ती लावून, मेणबत्ती लावून, त्यांना पुष्पहार अर्पण करून आपण तिथं जातो. म्हणून आपले कर्म कसे असले पाहिजेत त्या पंचशीलच्या नियमानुसार. मग 5वी आहे सम्यक आजीविका. तुमची पहा, 2600 वर्षाआधी भगवान बुद्धांनी तुम्ही कसं जीवन जगावं, तुम्ही किती वाजता उठले पाहिजेत, तुम्ही किती वाजता झोपून उठले पाहिजेत, किती वाजता झोपले पाहिजेत, एवढी म्हणजे दूरदृष्टी माणसाच्या निरोगी राहण्यासाठी त्यावेळेस त्यांनी ठरवून ठेवलेला आहे. आणि तो सगळ्याचा संपूर्ण अष्टांगिक मार्गामध्ये आहे. आणि भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म ह्या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद करून ठेवलेले आहेत. परंतु वाचनच नाही. आम्हाला सवय लागली आहे सगळं फुकटमध्ये. फुकट काही मिळतं का? काहीच मिळत नाही. कारण की बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला हक आणि अधिकार मिळवण्यासाठी त्यांना आपले 4-4 मुलं गमवावे लागले, माता रमायला गमवावं लागलं, तेव्हा कुठे आम्हाला हे अधिकार मिळाले. असे सहजासहजी अधिकार मिळाले नाही. म्हणून आमची जबाबदारी काय आहे तर आम्ही त्यांच्या मार्गावर त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी हमेशा प्रयत्नशील असलं पाहिजे. आम्ही एकमेकांशीच भांडतो, आम्ही एवढा राग लगेच येतो आम्हाला की शब्द आम्ही सहन करत नाही. द्वेष असा आमच्यामध्ये भरला आहे की तो द्वेष, याने मला असं म्हटलं, त्याने मला शिवी दिली, त्याने मला अपमान केला, त्याने मला असं बोललो, ह्या गोष्टीसाठी आम्ही एकमेकाशी लढत राहतो. आणि लोभ, माया, अहंकार ह्या गोष्टी आम्हाला दुःख निर्माण करणाऱ्या आहेत. म्हणून आम्ही यांच्यापासून दूर राहिलो पाहिजे. आमची आजीविका असली पाहिजे. लवकर उठा सकाळी. आता ते वेळ नाही आहे तुम्हाला सांगण्यासाठी, ह्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. परंतु आमची आजीविका कशी असली पाहिजे. मी तर धम्म शिबिर झालं 4 तासाचं. मी 10 जानेवारीला इथं शिबिर घेतलं होतं. त्या शिबिरामध्ये मी डिटेल हे सगळी माहिती दिली होती. आणि याच्यामध्ये ते सगळी माहिती त्या शिबिरमध्ये देता येते असं देता येत नाही. मग आमची आजीविका कशी असली पाहिजे. सम्यक म्हणजे पंचशीलावर आधारित. मग सम्यक व्यायाम. सम्यक व्यायाम म्हणजे काय, तुमच्या मनातील वाईट विचार, तुमच्या मनामध्ये कोणाप्रती वाईट विचार जर येत असतील, राग येत असेल, द्वेष येत असेल, लोभ येत असेल, माया आणि अहंकार येत असेल, हे नाहीशा करणे म्हणजे सम्यक व्यायाम. तुमच्या मनातले वाईट विचार नाहीशे करणे. आणि 7वं आहे सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजे तुम्ही रविवारी सुट्टीच्या दिवशी विहारात जा, चिंतन मनन करा, समाजाच्या प्रश्नावर, पर्सनल प्रश्नावर एकमेकांसोबत चर्चा करा आणि त्या विचाराचं आदान प्रदान करा. सम्यक स्मृती. आणि शेवटचं म्हणजे तथागत बुद्धांनी सांगितलं सम्यक समाधी म्हणजेच ध्यान साधना. ध्यान साधना म्हणजे हे 10-10 दिवसाचे शिबिर लावणे हे नाही. तथागत बुद्धांनी कधीच म्हटलं नाही तुम्ही ध्यान साधनाच्या शिबिरात घेत राहा. बिलकुल नाही. तुम्ही रोज प्रत्येक माणूस 10-10 मिनिट सकाळी आणि सायंकाळी हा ध्यानस्थ बसू शकतो, घरच्या घरी करू शकतो. मी माझ्या स्वतः प्रॅक्टिकल मी माझ्या घरून केलो. मी कोणतंही शिबिर केलं नाही. शिबिर न करता मी सगळं हस्तगत केलो आणि त्याच्यानंतर मी लोकांना सांगतो 10 मिनिट बसा. तुम्ही 10 मिनिट जर सकाळी आणि 10 मिनिट रात्री झोपाच्या वेळेस जर बसले, तुमचं मन एकाग्र होते, विनम्र होते, तुम्ही सदाचाराच्या मार्गाला, तुमच्या मनातला राग दूर होतो, तुमच्या मनातला द्वेष दूर होतो, लोभ दूर होतो, माया अहंकार दूर होतो. ह्या प्रॅक्टिकल तुम्ही स्वतःच करायचं असते. परंतु आम्ही करत नाही आम्ही. तर हे अष्टांगिक मार्गाचं
हे 8 मार्ग झाले. त्याच्यानंतर 10 पारमिता आहेत. भगवान पारमिता म्हणजे पूर्ण करणं. लक्षात ठेवा, पारमिता म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, पूर्ण करणे. पूर्ण करणं म्हणजे काय असते? ज्यावेळेस अष्टशील असते त्यावेळेस 8 शिलाचं पालन करायचं असते. त्याच्यामध्ये 7 पारमिता पूर्ण होत असतात. पहिलं शील, शिलाचं पालन करत असतो आपण त्यावेळेस. दुसरं दान, आपण निस्वार्थपणे आपण आपल्या घरी बोलवल्या भंतेजीला, आचार्यांना किंवा जो शिलाचे पालन करतो त्या माणसाला दान देतो. यथाशक्ती त्याला भोजन देतो. आपण त्यांच्याकडून त्यांना नाना प्रकारे आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन ऐकतो. पहिलं आहे शील, दुसरं दान, तिसरं उपेक्षा म्हणजे कोणतीही अपेक्षा न करता दान देणे. चौथा आहे नैष्कर्म्य. नैष्कर्म्य म्हणजे भौतिक सुखाचा त्याग करणे. भौतिक सुख जसे जसे आले तसे तसे आजार वाढले. बरोबर आहे, आपण भौतिक सुख भोगतो तर आजार वाढले. चौथी पारमिता आहे नैष्कर्म्य. 5वी पारमिता आहे वीर्य, म्हणजे हाती घेतलेले कोणतेही काम मी न डगमगता न माग होता ते मी पूर्ण करणे, ती वीर्य. 6वी प्रतिज्ञा आहे नेहमी सत्य बोला, कधीच खोटं बोलू नका. कितीही तुमच्यावर संघर्ष आला तरी खोटं बोलू नका. ही जी बुद्धमूर्ती जी आणली आहे आम्ही सगळ्या आमच्या सगळ्या सहकार्याने जरी आम्ही प्रयत्न केले परंतु त्याच्या श्रेय तुमच्याशिवाय होऊ शकत नाही. तुम्ही जर दान दिलं नसतं तर हे झालं असतं का? नसतं झालं. त्याच्यात नंतर आम्ही त्याला बुद्धमूर्तीला जास्त त्याला सजावट करण्यासाठी प्रयत्न केला. आम्ही त्याला सिरीज आणली. आमच्या वहिनी निर्मलाताई बनसोड यांनी त्याला लगेच झुमर देण्याचा रोज त्यांनी लगेच झुमर आणून कालच ते स्थापित केलं. सिरीज लावली, झुमर लावलं. आणि बुद्धमूर्ती कशी त्या व्यवस्थित राहील, कशी त्या ऍक्टिव्ह म्हणजे लोकांना आकर्षण असेल, आम्ही त्याचा प्रयत्न केला. आज त्याला एक खर्च बाकी राहिला म्हणजे त्याला बॅरिकेड लावायचे आहे. ते बॅरिकेड सुद्धा आम्ही लावण्याचा आम्ही नागपूरवासी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत, हे सुद्धा देतो. आपण सगळ्यांच्या सहकार्यानं हा जो सोहळा लोकार्पण सोहळा इथं आज समाप्त होत आहे. हे तुमच्या सगळ्यांची मदत, सहकार्य, सहभाग याच्यामुळे हा समापन होत आहे. यामुळं आपल्या सगळ्यांचा एकदा आम्ही सगळ्यांप्रती आपण साधुवाद म्हणायला पाहिजे. मी टाळ्या म्हणणार नाही, कारण आपण हा बुद्ध धर्मामध्ये साधू म्हणजे आभार, साधुवाद म्हणा सगळ्यांसाठी. एकदा साधू साधू साधू. मनामध्ये संकल्प आपण करायचा म्हटलं की तो संकल्प केल्यानंतर काय ना का निश्चितच आपण ते संकल्प पूर्ण करतो. तो संकल्प म्हणजे आपण थायलंडवरून बुद्धाची मूर्ती नागपूरला आणली आणि ती नागपूरवरून आजगावमध्ये विहारामध्ये आपण 4 महिन्या आधी स्थानापन्न केली. याच्या पाठीमागे एक थोडासा इतिहास असा आहे की योगायोग असा आला की राजपूतजी गजबिये म्हणा, ईश्वर आकरे म्हणा, सुरेश फुले म्हणा किंवा आपले महेशजी गजबिये असे 5-6 लोक आम्ही आमच्या विचाराचे लोक एकत्र बसलो आणि त्याच्यामुळे आम्ही विचार विनिमय केलो की आपले नागपूरचे धम्म उपासक प्रकाशजी बनसोड यांच्याकडे हे विचारणा केली की आम्हाला थायलंडवरून येणारी मूर्ती आहे ती आमच्या विहारामध्ये मिळेल काय. तर त्यांनी एका क्षणामध्येच आम्हाला होकारार्थी उत्तर दिलं आणि त्याच्यामधूनच हे एवढं मोठं कार्यक्रम आपण आता साकार केलं. आता हे साकार कार्यक्रम कसं केलं की हे सर्वांच्या बौद्ध उपासक उपासिका आणि हे माझे जे भीमसैनिक आहेत यांच्या माध्यमातून हा आपण पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा केला. याच्यामध्ये कसं आहे की जे आपल्याला धम्मदानामधून जी बुद्ध मूर्ती आजगावला आलेली आहे याच्यामध्ये 50,000च्या रूपाने दान रूपाने ही मूर्ती आलेली आहे. त्या दानामध्ये दान करते आहे सर्वात जास्त म्हणजे विपिन बालवीरजी बोरकर. त्यानंतर आम्हाला असं वाटलं की 25,000 आता कुठून जमवायचे, तर धम्म उपासक म्हणून जे प्रकाशजी बनसोड आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला
परत हे सहकार्य मिळालं आणि ह्या सहकार्यातून आम्ही ही बुद्धाची मूर्ती विहारामध्ये आणली. अनावरणकर्त्या संगीताताई प्रशांतजी बोरकर, जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे निर्मलाबाई सुखदेवरावजी बनसोड यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याच्यानंतर असे मी संपन्न झाला त्यांचे सुद्धा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करीत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जे धम्मदेशनेचा कार्यक्रम परित्राण पाठ म्हणून संपन्न केला, असे धम्म उपासक विजयजी अंबादे भंते विद्यानंद बोधी यांच्या हस्ते पार पडला. त्यांचे सुद्धा मी बौद्ध समाजाच्या वतीने आभार मानित आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंतच्या वेळेपर्यंत जे आपले बौद्ध बांधव उपासक आणि उपासिका आपला वेळात वेळ काढून आणि एवढ्या उन्हामध्ये ताणामध्ये याची उपस्थिती दर्शवून त्यांनी आपला कार्यक्रम यशस्वी केला, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आपण बौद्ध वासियांतर्फे आभार मानू. त्याचप्रमाणे जे माझे बौद्ध बांधव भीमसैनिक मोठ्या जोमाने काम करीत आहेत त्यांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजे.